श्रीराम समर्थ श्रीराम भाग 68. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलंय. वृक्षाचा आधार मूळ असतं आणि जगताचा आधार परमात्मा आहेत, म्हणून त्याला ऊर्ध्व मूल असं म्हटलंय. या संसार वृक्षाचं मूळ वर आहे आणि त्याच्या फांद्या खाली विस्तारलेल्या आहेत. त्या परमात्मरूपी मुळापासून शक्ती प्राप्त होतात आणि मग जग क्रिया करतं, क्रियान्वित होतं. हा वृक्ष अश्वत्थ नावानी संबोधित केलाय. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे जो उद्यापर्यंत टिकणारा नाही, तो न टिकणारा असा तो क्षणभंगूर आहे. पण हा वृक्ष अनादी काळापासून आहे, म्हणून तो अव्यय मानलेला आहे. वेद त्याची जणू पानं आहेत. पानं वृक्षाचं रक्षण करतात. अगदी त्याचप्रमाणे वेदरूपी पानं सुद्धा या संसाररूपी वृक्षाचं रक्षण करतात. आपापल्या कर्मांनुसार जन्म घेणाऱ्या अनेक योनी म्हणजे या वृक्षाच्या खालपर्यंत वाढत जाणाऱ्या शाखा आहेत आणि त्या शाखांना नवनवीन छान दिसणारे कोंब फुटलेत, पालवी फुटलेली आहे. सुंदर गोजीरवाणी कोंब आहेत. दिसायला जरी ते छान वाटले ना, तरी ते विषास समान आहेत. कारण आसक्ती, लोभ, ममता यांचे ते कोंब आहेत. आसक्तीरूपी कोंब मनुष्याचा घातच करतात, म्हणून त्यांना वाढू न देता त्यांना छेदून टाकायला भगवंत सांगतायत. मग ते छेदण्यासाठी काही शस्त्र तर लागेल ना, करवत वगैरे. तर असंगरूपी शस्त्रांनी ते कापून काढ असं म्हणतायत. असंग म्हणजे काय? संग नाही. संग नाही म्हणजे वैराग्य. मग कशाविषयी वैराग्य करायचंय? शरीराविषयी. शरीराशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती, वस्तूंविषयी दृढ वैराग्य करायचंय. म्हणजेच असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. संसाराचं छेदन करायचंय आणि आपण ते करत नाही. त्यामुळे ते विषय कसे झालेत? अगदी चिवट, दृढ झालेत. त्यांच्या मुळ्या विषयांच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. स्वतःच्या नावाचा मोठेपणा, यशाचा अहंकार, व्यक्तींविषयी, वस्तूंविषयी ममत्व, आसक्ती या त्या मुळ्या आहेत आणि त्या अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे त्या मुळापासून उपटून काढल्या पाहिजे. पुत्रेष्णा आहे, दारेष्णा आहे, वित्तेष्णा आहे, लोकेष्णा आहे. पुत्रेष्णा म्हणजे पुत्राविषयी इच्छा, मुलाबाळांविषयीचा लोभ, आसक्ती. वित्तेष्णा म्हणजे संपत्तीची इच्छा, संपत्तीचा लोभ. लोकेष्णा प्रसिद्धी, मान मरातब, अभिमान या सगळ्या ईषणा यांचा त्याग करायचा आहे, त्यांना कापून काढायचं आहे. अभिमान हे सगळं असंग करायचंय. अर्थात हे विवेकाने छेदन केलं पाहिजे. छेदन म्हणजे संबंध विच्छेद, म्हणजे यांच्याविषयी किंचित सुद्धा इच्छा मोह नसावा. कारण याच वासना जन्माला कारणीभूत होतात. श्रीराम समर्थ श्रीराम.